नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी म्हणून आज परत एक अंदाज देत आहे. कारण की राज्यामध्ये म्हणजे खूप ठिकाणी जवळपास 4 दिवस झाला अवकाळीचं संकट चालू आहे. मग हा पाऊस नेमका कधीपर्यंत राहणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देत आहे. राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात 1 आणि 2 तारखेला नेमका पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो. नेमका पाऊस कुठं पडणार ते एक तुम्हाला सांगत असताना धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस एक असणार आहे, त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर पारोळा, यावल, तसेच तो पाऊस जळगावकडे असणार आहे, कन्नडकडे असणार आहे, बुलढाणा जिल्हा, तसेच अकोला त्या भागापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती तर राज्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात 2 दिवस म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे. काहीतरी तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस येणार आहे, सर्वदूर पडणार नाही, नुकसानीचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर कोकणपट्टीत देखील 1 आणि 2, 3 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस काय पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील 1 आणि 2 मार्च दरम्यान खूप आभाळ येणार आहे. 1-2 4-5 ठिकाणी थोडं थेंब येतील, काही ठिकाणी थोडं पाऊस पडेल. खूप काय मोठा पाऊस पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो.